भोकरदन या ठिकाणी तुम्ही जे आंदोलन केलेलं आहे, जेल भरो आंदोलन, काय सांगाल यानंतर पुढचा इशारा काय असणार? पुढचा इशारा आज आहे, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हेच आंदोलन आम्ही मित्तल कलेक्टर आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये करणार आहोत आणि त्यांनी जर देखील ऐकलं नाही तर हेच आंदोलन पूर्ण महाराष्ट्राचा वनवा घेऊन आम्ही मंत्रालयात घुसणार आहोत, मंत्रालयात हे आंदोलन करणार आहोत. तुम्ही बोला. आणि आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव आले, हे बघितलं पाहिजे. इथल्या खासदारांनी, इथल्या माजी खासदारांनी, इथल्या आमदारांनी हा शेतकऱ्यांचा उद्रेक आहे, हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि एक दिवस या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सर्वांना द्यावं लागणार आहे. आपण पळू शकत नाही, आपण जबाबदार आहात. आपण त्या खुर्चीवर बसलेले आहात आणि ती खुर्ची तुमची घरची खुर्ची नाही, ती खुर्ची तुमची वैयक्तिक खुर्ची नाही, ती या लोकशाहीची प्रशासनाचा भाग म्हणून ती खुर्ची आहे. इथं होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला, इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या संकटाला, इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अन्यायाला आपण जबाबदेही आहोत आणि आपल्याला याच्यावर उत्तरं द्यावी लागतील. बरं, आंदोलन होऊन 3 दिवस झाले, 3 दिवसानंतर गुन्हे दाखल झाले, नेमकं हे गुन्हा कोणाच्या सांगण्यावर झाला? प्रशासनानं आम्हाला सांगितलं की वरतून दबाव आहे, कलेक्टर मॅडमचा फोन आहे. आता कलेक्टर मॅडमला कोणाचा फोन गेलाय आम्हाला माहित नाही, किंवा ते गुन्हे दाखल झाल्यानं आम्ही संतप्त झालोय असंही त्यातलं काही नाही. पण माझ्याबरोबर आपण सर्व महाराष्ट्राने बघितलं, डपडी वाजवत या ठिकाणी मी आलो, पण माझ्याबरोबर 12-13 विनाकारण शेतकऱ्याच्या, गरीब कष्टकऱ्याच्या पोरांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. ही लोकशाहीची धांदली द्या हा स्लोगन घेऊन, हे उद्देश घेऊन या ठिकाणी आज आम्ही आलो होतो. मात्र पोलीस प्रशासनाने आम्हाला अडवलं, आमचं निवेदन तहसीलदारांनी घेतलं आणि जर का आमच्या मागण्या पुढच्या 8 दिवसात मान्य झालं नाही तर हेच आंदोलन आम्ही पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिसला, मित्तल यांच्या कार्यालयात करू. बरे, नेमकं आंदोलन दडपण्यासाठी गुन्हे दाखल केले का काय? त्यांचं स्वतःचं कर्तृत्व लपवण्यासाठी हे गुन्हे आहेत. आता आम्ही उपोषण केलं, आम्ही आंदोलन केलं, मग त्याच्यावर उत्तर काय, आम्ही काम काय केलं ते काम दाखवता येईना, सरकारी निधी देता येईना, शेतकऱ्याला न्याय देता येईना, म्हणून आमच्या दालनात येऊन आंदोलन केलं म्हणून गुन्हे दाखल केले. पहिली गोष्ट त्यांचं कर्तृत्व लपवलं, दुसरी गोष्ट होणारा उद्रेक कसा थांबवायचा. एक जण डफडं घेऊन आला तर त्याच्याबरोबर 15 जणांवर गुन्हे दाखल करायचे, जेणेकरून पुन्हा शेतकरी आवाज उचलणार नाही, हा त्याच्या मागचा हेतू आहे. पण जेवढा दाबाल तुम्ही तेवढा जोरात बाहेर येईल, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि या संदेशाच्या आंदोलनातून तुम्ही सर्वांनी घ्याल, हीच एक अपेक्षा. ओके, चला, धन्यवाद. जय